जय महाराष्ट्र पब्लिक, जय शिवराय। मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आजची तारीख आहे 9 एप्रिल आणि आज आहे हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मी आलेली आहे मुंबईमध्ये आणि आज आपण बघणार आहोत सांस्कृतिक प्रोग्राम सगळे गिरगावमधले। सो हा ब्लॉग पूर्ण बघा आणि भेटूया आता आपण थोड्याच वेळात। गिरगावमध्ये पोहोचताच पहिलं जे एंट्रन्स आहे तिथे गुढी उभारण्यात आली होती आणि इथूनच शोभायात्रा जी आहे ती सुरू झालेली होती आणि हे इथलं माहोल, इथलं जे वातावरण आजचं होतं ते खूप खूप सुंदर होतं। आणि सुरुवात होते ती मोठ्या अशा रांगोळीतून, जिथं गुढी उभारली होती त्याच्या अगदी समोरच जी आहे एक सुंदर अशी रांगोळी काढण्यात होती। खूप छान, खूप सुंदर, खूप डेलिकेट काम ह्या रांगोळीमध्ये केलेलं होतं, जे बघताना फार फार सुंदर वाटत होतं। गिरगावचा गुढीपाडवा म्हणजे सेलिब्रिटीज पासून सगळे कंटेंट क्रिएटर पासून सगळे इथे उपस्थित असतात। सो हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा। शोभायात्रा म्हटली की सगळ्यात पहिलं गिरगावचं जे चित्र उभारण्यात येतं ते म्हणजे बाईकवरती जाणारे सगळे महिला पुरुष। तर ही पहिलीच सुरुवात इथून होते आणि लगेच मोमेंट कॅप्चर करायला भेटतात, त्यामुळे खूप छान वाटलं। रथ पुढे घ्यायचा, चला लवकर। स्पीड वाढवशील ना, स्पीड वाढवशील, वाढवावीच ना। आता इथून जे आहे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम सुरू झालेले होते, म्हणजे जे पालख्या दिंड्या वगैरे जे असतात त्या नेल्या जात होतात आणि त्यामुळे पुढे मी काही जास्त व्हॉइस ओव्हर टाकणार नाही आहे, कारण की हे जे फील आहे ते तुम्ही बघा, ते एन्जॉय करा। छत्रपती शिवाजी महाराजांना गुढीसोबत तर कधी पाहिलं नाही त्या काळी, पण आज गिरगावमध्ये गेले आणि आज हा एक प्रत्यक्ष रूपात असं वाटलं की खरंच छत्रपती शिवाजी महाराज आले।
आणि इथे सुरू होतात सगळे सांस्कृतिक कार्यक्रम खेळांचे, तर तुम्ही हा व्लॉग आता पूर्ण कंटिन्यू करा. काय होतात का उपऱ्याला बघा जो त्याला जोश आला आता
अरे सगळे आले. सो सगळं शूट झाल्यानंतर मी 3-3:30च्या दरम्यान घरी आले आणि त्यानंतर वेगळं काही शूट नाही केलं. आणि जेव्हा एडिटिंगला बसले तेव्हा लक्षात आलं की आज जितकं मी दिवसभरात शूट केलं ते एका व्लॉगमध्ये येणं पॉसिबलच नाहीये,
कार्यक्रम इतके सारे होते की व्हिडिओ खूप मोठ्या झालेले आहेत आणि एकही व्हिडिओ असा नाहीये जो मी स्किप किंवा फास्ट फॉरवर्ड किंवा एका ब्लॉगमध्ये बसवेल असे कुठलेच क्लिप नाही आहेत आणि मला एकही क्लिप मिस करायची नाहीये. सो आय थॉट की मी जो गिरगावचा जो गुढीपाडव्याचा ब्लॉग आहे तो 2 पार्टमध्ये टाकेल. आत्ता जो तुम्ही पार्ट पाहिला तो पार्ट 1 आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तर मोस्टली सेकंड पार्ट येईल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.